हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्स्पायर व्हिडिओ लेक्चर सिरीज. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, त्याचबरोबर त्यातील कॉजिंग फॅक्टर्स, त्यासाठी कुठकुठले घटक रिस्पॉन्सिबल आहे, त्यातील काही घटक नॅचरली होते, काही घटक मॅनमेड होते. ओके, त्यामध्ये काही ह्युमन रोल ॲक्टिव्हिटी होत्या, ह्युमन ॲक्टिव्हिटीज होत्या, त्या रिस्पॉन्सिबल होत्या ग्लोबल वॉर्मिंगसाठी. आणि जे ग्रीनहाऊस गॅसेस इफेक्ट आहे ते कशा प्रकारे होते ते आपण सगळं विस्तृतमध्ये समजण्याचा प्रयत्न केला आहे. राईट, या आता व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे गॅसेस आहेत त्यांचं रोल कसं प्ले करतात ते ग्लोबल वॉर्मिंगसाठी. ओके, जे ग्लोबल वॉर्मिंगसाठी प्ले करतात त्यांना आपण ग्लोबल वॉर्मिंग गॅसेस म्हणतो किंवा ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतो. ओके, तर ग्रीन हाऊस गॅसेस ते ग्लोबल वॉर्मिंगमध्ये कशा प्रकारे रोल प्ले करतात ते आपण या लेक्चरमध्ये, या व्हिडिओ सिरीजमध्ये किंवा या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. ओके, तर चला तर पाहूया मित्रांनो की गॅसेस ॲक्च्युली काय करतात. तर मित्रांनो, हे जे गॅसेस आहेत ते दोन प्रकारचे असतात. एक तर नॅचरल असतात आणि अँथ्रोपोजेनिक, म्हणजेच ते नॅचरली असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटर ड्रॉपलेट्स, कार्बन डायऑक्साईड हे नॅचरली आहेत, त्यांना आपण क्रिएट नाही केलं आहे. ओके, ते आधी पण होते आणि आता पण आपण त्यांना काय करतो, फक्त त्यांचं प्रमाण निसर्गामध्ये आपल्या वातावरणामध्ये हे वाढवतो आहे. तर कशा प्रकारे, कारण आपण ते काय करतात, आपण आपल्या बर्निंग जे फोसल फ्युल आहे त्याचं बर्निंग करतो आहे, त्यामुळे काय होतं ते याच्यामध्ये आपल्या वातावरणामध्ये त्यांची संख्या वाढते. ओके, तर ते नॅचरली होते. आणि अँथ्रोपोजेनिक म्हणजे काय करत आहे की आता आपण काय केलो आहे की आपण ते वाढतो आहे. ओके ना, आपण ते वाढवतो आहे, त्यांची संख्या वाढवतो आहे, म्हणजे ते अँथ्रोपोजेनिक झाली. त्याचबरोबर अँथ्रोपोजेनिक कुठकुठले आहे तर मग N2O आहे, नायट्रस ऑक्साईड, ओके, CFC आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन्स. ओके, की अशा प्रकारचे जे गॅसेस आहेत ते अँथ्रोपोजेनिक गॅसेस आहेत, म्हणजेच मॅनमेड गॅसेस आहेत. ते नॅचरली आपल्या निसर्गामध्ये नव्हते आधी. तर हे गॅसेस काय करतात मित्रांनो, ग्रीनहाऊस गॅसेसमध्ये त्याचं कॉन्ट्रिब्युशन काय होते, तर ते हे गॅसेस आहेत ते ॲब्सॉर्ब करतात एनर्जी, जे सन एनर्जी असतात, जे सन हीट आहे ते ॲब्सॉर्ब करतात किंवा ते रिइमिट करतात. राईट ना, रिइमिट करतात इन्फ्रारेड रेडिएशन्स. ओके, म्हणजेच जे इन्फ्रारेड एमिशन करतात म्हणजे बाहेर फेकल्या जातात स्पेसमध्ये, किंवा ॲब्सॉर्ब करतात काही एनर्जीज, ज्यामध्ये अल्ट्रावायलेट रेज आणि व्हिजिबल रेज आहे. तर हे काय आहे, एक फंक्शन आहे हे गॅसेसचं, काय असते, कॉन्ट्रिब्युशन असते आपल्या वातावरणामध्ये. ओके, मग आता हे गॅसेस कुठकुठले आहेत, हे गॅसेस खूप महत्त्वाचे आपल्या अभ्यासा अनुषंगाने, त्यावरती वारंवार आपल्याला प्रश्न बघायला मिळतात. ओके, तर पहिला जो गॅसेस आहे तो आहे वॉटर वेपर्स म्हणजे H2O. ओके, आता मित्रांनो, आपल्या पृथ्वीवरती एकदम स्टार्टपासून वॉटर वॅपलेट्स होते का, तर हो, म्हणजे वॉटर वॅपलेट्स वळेच आपण काय आलो, जीवसृष्टी जी आहे निर्माण झाली. तर आता हे वॉटर वॅपलेट्स आपल्या निसर्गामध्ये अबंडंट प्रमाणामध्ये आहे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचं आहे. आणि याचं कॉन्ट्रिब्युशन आहे नॅचरल ग्रीनहाऊस इफेक्टसाठी हे इम्पॉर्टंट होतं. राईट, म्हणजे नॅचरल ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणजे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं की ग्रीनहाऊस इफेक्ट आधी होता का, हो आधी होता. त्यामुळेच काय झाली, जीवसृष्टी निर्माण झाली. आणि ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणजे काय असते, तर जे गॅसेस असतात नॅचरली, ते आपली हीट असते, सन एनर्जी हीट असते, ते काय करतात, ॲब्सॉर्ब करतात. आणि हीट एनर्जी ॲब्सॉर्ब केली तर काय होईल, आपली जी अर्थ सरफेस आहे, जो वातावरण आहे ते काय राहील, उबदार राहील, म्हणजेच वॉर्म राहील. आणि त्याचमुळे काय होईल, जीवसृष्टी हे निर्माण होईल. त्यामुळे तुम्हाला एक आणखी टॉपिक सांगितलं होतं मी की जर ग्रीनहाऊस इफेक्ट जर नसता आपल्या पृथ्वीवरती, तर प्रेझेंट कंडिशनमध्ये तापमान किती असतं आपल्या पृथ्वीचं, तर -19 डिग्री सेल्सिअस तापमान असतं, म्हणजे -19 डिग्री सेल्सिअस तापमान असतं. पण ग्रीनहाऊस इफेक्टमुळे आता आपल्या पृथ्वीचं तापमान किती आहे, तर ते 15 डिग्री सेल्सिअस आहे. आणि त्या 15 डिग्री सेल्सिअस असल्यामुळेच काय आहे, इथं आपल्या पृथ्वीवरती जीवसृष्टी आपल्याला बघायला मिळते. आपण ग्रीनहाऊस इफेक्टमुळेच म्हणजे इथं गाव जिवंत आहोत. राईट ना. तर मित्रांनो, तर हे काय आहेत, हे नॅचरली ग्रीनहाऊस इफेक्ट तयार करणारे एक वॉटर वेपलेट म्हणजे घटक आहेत किंवा गॅसेस आहे. ओके, तर याच्यामध्ये काय असते, यांचं याचं काय असते, जे लाईफ असते ती खूप शॉर्ट असते, म्हणजे शॉर्ट लाईफ टाईम असतो. कारण की वॉटर वेपर्स काय होते, काही वेळेने याचं हवेमध्ये रूपांतर होऊन जातं किंवा त्याची वाफ बनते. राईट ना. त्यामुळे काय होते की अबंडंट प्रमाणामुळे असल्यामुळे याचा काही एवढा आपल्याला फरक पडत नाही, कारण की शॉर्ट लाईफ टाईम असला तरी पण, कारण की ते काय आहेत आपल्या वातावरणामध्ये अबंडंट प्रमाणात आहेत, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या याच्यामध्ये वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ओके, तर मित्रांनो, हे जे गॅसेस आहेत हे काय करतात, हे बूस्टिंग करतात टू रेट ऑफ व्हायब्रेशन्स. ओके, म्हणजेच हा जो CO2 गॅसेस आहे, हा ग्रीनहाऊस गॅसेस इन्क्रीज द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर्स इन एअर बाय बूस्टिंग. ओके, हाऊएवर द CO2 गॅसेस अदर greenhouse gases increase the amount of water vapors in air by boosting evaporation rate. ओके, म्हणजेच आता काय होणार मित्रांनो, की जे गॅसेस आहेत आपण वातावरणात सोडलेले आहेत, जे अँथ्रोपोजेनिक गॅसेस आपण वातावरणात सोडतो, त्यामुळे काय होत आहे की त्यामुळे वातावरणाचं तापमान वाढतं आहे. राईट, आणि वातावरणाचं तापमान जेव्हा वाढेल तेव्हा काय होईल तापमान वाढलं म्हणजे हीट वाढेल. आणि हीट जेव्हा वाढेल तेव्हा काय होईल की जे
आपले जे साठे आहेत, जे जलसाठे आहेत, तिथं काय होईल, इव्हॅपोरेशन जास्त प्रमाणात होईल, राईट ना. इव्हॅपोरेशन जास्त प्रमाणात होईल म्हणजेच वॉटर ड्रॉपलेट्स आपल्या वातावरणाचे वाढतील, राईट. आणि वातावरणाचे ड्रॉपलेट्स वाढले म्हणजे काय होईल, आणखी त्यामध्ये भर पडेल, कारण की वॉटर ड्रॉपलेटसुद्धा काय करते, ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट करत असते, त्यासाठी ते रिस्पॉन्सिबल आहेत. म्हणजे मित्रांनो ही एक सायकल आहे, एक गोष्ट झाली तर ही सतत त्याची काय होती, त्याची काय होत राहील, हे त्याचं इन्क्रीज होत राहील. ओके, समजलं तुम्हाला की कशाप्रकारे ग्रीन हाऊस गॅसेस काय करत आहे, म्हणजे जे CO2 वगैरे असे गॅसेस आहेत अँथ्रोपोजेनिक किंवा अदर गॅसेस आहेत, नॅचरल गॅसेस आहेत काही, की ते कशाप्रकारे काय करत आहेत, बूस्टिंग करत आहेत इव्हॅपोरेशनसाठी. कारण की तापमान वाढते त्या गॅसेसमुळे, आणि जेव्हा तापमान वाढतं तेव्हा होईल इव्हॅपोरेशन वाढेल, आणि इव्हॅपोरेशन वाढेल म्हणजे आपल्या वातावरणातील वॉटर वेपर्सचं प्रमाण वाढेल, आणि वॉटर वेपर्स काय करतील, जास्तीत जास्त प्रमाणात काय करतील, जे हीट आहे ते काय करतील, ॲब्सॉर्ब करतील आणि रिइमिट पण करतील. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो हे झालं आपलं वॉटर गॅसेस किंवा वॉटर वेपर्स. आता नेक्स्ट आहे कार्बन डायऑक्साईड. ओके, तर कार्बन डायऑक्साईड आहे हा काय आहे, तर हा प्रायमरी ग्रीनहाऊस गॅस आहे, इमिटर आहे थ्रू द ह्युमन ॲक्टिव्हिटी. ओके, म्हणजेच मित्रांनो जो प्रायमरी आहे म्हणजेच काय आहे, म्हणजे हा सर्वात जास्त आतापर्यंत इमिट केलेला गॅसेस आहे ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे, म्हणून त्याला प्रायमरी गॅस म्हणू शकतो आपण. त्याचबरोबर हा नैसर्गिक होता का आधी, तर हो, निसर्गामध्ये सुद्धा हा ऑलरेडी होता, पण आता काय ह्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. कशामुळे, तर आपण काय करतो आहे, तर क्रूड ऑइल जे आहे ते आपण बर्निंग करतो आहे, त्यामुळे त्याचं प्रमाण हे सतत वाढत चाललं आहे आपल्या वातावरणामध्ये, पृथ्वीच्या अवतीभोवती. आता कार्बन डायऑक्साईड इज अ नॅचरली प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर ॲज द पार्ट ऑफ अर्थ कार्बन सायकल. ओके, आता हा मी सांगेल तुम्हाला की नॅचरली अवेलेबल होता, आणि कार्बन सायकलचा हा काही अर्थ सायकलचं काय आहे पार्ट आहे, तो जो कार्बन गॅस आहे आपला. आता कार्बन सायकल काय होती मित्रांनो, की जे आपले सर्व जीवजंतू आहेत हे कार्बन सायकलमध्ये येतात, कारण की जेव्हा जंतू मरतो तेव्हा तो कुजतो. ओके, आणि कुजून त्यातून मिथेन, कार्बन डायऑक्साईड असे प्रकारचे वेगवेगळे गॅसेस त्यामधून बाहेर पडत असतात. तर हे एक कार्बन सायकल आहे. ओके, तर नेक्स्ट आहे ह्युमन ॲक्टिव्हिटी आर अल्टरिंग द कार्बन सायकल बोथ बाय द ॲडिंग more CO2 atmosphere by reducing natural ability to sink like forest. ओके, म्हणजेच काय करत आहे की आता ह्युमन ॲक्टिव्हिटी काय करत आहे की हे कार्बन सायकल हे अल्टर करत आहे. ओके, म्हणजे त्याचं प्रमाण हे वाढवत आहे, त्याची जी क्वांटिटी आहे, त्याची जी इंटेन्सिटी आहे सायकलची हे वाढवत आहे. तर कशामुळे, कारण की एकतर माणूस काय करत आहे की ॲड करत आहे कार्बन डायऑक्साईड आपल्या वातावरणामध्ये बाय बर्निंग फॉसिल फ्युएल्स राईट, आणि दुसऱ्या बाजूला काय करत आहे की तो काय करत आहे की जे नॅचरली सिंक करत आहेत, जी वनस्पती आहे, जे झाडे आहेत, झुडपे आहेत, ते नॅचरली सिंक करत आहेत, ॲब्सॉर्ब करतात वातावरणातील CO2 राईट ना, आपल्या प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी. त्या झाडांना हे लोक तोडत आहे, त्याचं डिफॉरेस्टेशन करत आहे, राईट. म्हणजेच काय होत आहे, याचं दुप्पटने प्रमाण आपल्यावर काय इफेक्ट आपल्या निसर्गामध्ये होत आहे. कशामुळे, तर अल्टरेशन होत आहे सायकलचं, म्हणजे CO2चं प्रमाण पण वाढत आहे एका साईडला, आणि ज्या गोष्टी कमी करते CO2 त्या गोष्टींना त्या वस्तूला किंवा त्या झाडांना, झुडपांना, त्या जंगलांना काय करत आहे, हा मानव तोडत पण आहे, त्यांचं नष्ट पण, त्यांचा ध्वास पण करत आहे. ओके, नेक्स्ट आहे मित्रांनो, कार्बन डायऑक्साईड इमिट फ्रॉम combustion of fossil fuels to generate electricity to transportation and many industrial process emit the CO2 through fossil fuel combustions since the industrial revolutions. ओके, हेचं आपण वारंवार सांगितले तुम्हाला की कशाप्रकारे इंडस्ट्रियल रिव्हॉल्यूशननंतर कशासाठी आपल्याला एनर्जी लागते, तर कंबशन ऑफ फॉसिल फ्युएल्स, इलेक्ट्रिसिटी लागते, राईट ना. म्हणजे जे कोल वगैरे असतात, त्याचबरोबर काही असे पण इलेक्ट्रिसिटी पॉवर हे असतात, जनरेटर असतात की तिथं ऑइलचा यूज केला जातो, त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशन, इंडस्ट्रियल प्रोसेस, मॅन्युफॅक्चरिंग वगैरे. तर अशा प्रकारे हे काय होतं, इथं मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रियल रिव्हॉल्यूशननंतर कॉम्पिटिशन वाढली प्रत्येक देशामध्ये. प्रत्येक देशाला आता महासत्ता व्हायचं आहे, स्वतःचा पैसा कमवायचा आहे. ओके, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो एक कॉम्पिटिशन वाढले प्रत्येक देशामध्ये, की कोण आपली मॅन्युफॅक्चरिंग जास्त प्रोसेस वाढवू शकतो, किंवा कशाप्रकारे आपण प्रत्येक जगात आपला जो हे आहे दबदबा आहे तो टिकवून शकतो. तर या सर्व गोष्टीमुळे काय होत आहे की काही पॉलिटिकल गोष्टी पण आहेत, काही सामाजिक गोष्टी पण आहेत, त्यामुळे काय होत आहे की आपल्या पर्यावरणात याचा काय होत आहे, ड्रॉबॅक्स पडत आहे. ओके मित्रांनो, तर नेक्स्ट आता आहे मिथेन. आता मिथेन कशा प्रकारे आपल्या वातावरणामध्ये तापमान वाढतो, हा पण एक ग्रीनहाऊस गॅस आहे, ग्रीनहाऊस इफेक्ट गॅस आहे. ओके, तर आता ग्रीनहाऊस गॅस कशामुळे आहे, तर तो काय होत आहे, तर आता हा जो ग्रीनहाऊस गॅस आहे हा सुद्धा नॅचरली आणि ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे आपल्या वातावरणामध्ये आहे सुद्धा. ओके, म्हणजे नॅचरलीसुद्धा तो होता, आणि ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे सुद्धा तो आपण
त्याला इमिट करतो आहे. ओके, तर कशा प्रकारे इमिट करतो, तर नॅचरली तो जातो आहे वेटलँड आणि ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीसाठी. ओके, तर नॅचरली कशामुळे होत आहे तो, वेटलँडमुळे. ओके, त्याचबरोबर ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज तर आधी पण होत्या, ते आता पण आहे, फक्त ती संख्या आता वाढली, राईट ना, म्हणून आपण नॅचरली यांनी म्हटलं असेल. नंतर फोसाईल फ्युल एक्स्ट्रॅक्शन अँड ट्रान्सपोर्टेशन ऑफ इमिट CH4. ओके, आता मित्रांनो जे फोसाईल फ्युल असते हे कशापासून बनले असते, जे क्रूड ऑइल असते, जे जमिनीच्या आतमध्ये जे आपले झाडे झुडपं जीवजंतू वगैरे असतात हे कुजतात. ओके, आणि कुजल्यानंतर त्याचं एक फ्युल बनते, कोळसा बनते. ओके, किंवा त्याचबरोबर ऑइल बनते, ऑइलमध्ये त्याचं हे होते रूपांतर होते. तर यामध्ये काय असतात, यामध्ये CH4 असतो, म्हणजे जेव्हा आपण ते बाहेर काढतो त्यातून CH4 काय होतो, बाहेर पडतो एक्स्ट्रॅक्शन वेळेसुद्धा. आणि त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशन जेव्हा करतो आपण त्यामुळे सुद्धा त्यातून कार्बन डायऑक्साईड, CH4, कार्बन मोनॉक्साईड अशा प्रकारचे विविध गॅसेस त्यामधून बाहेर पडत असतात. ओके, तर अशा प्रकारे हे दोन्ही पण ॲक्टिव्हिटी रिस्पॉन्सिबल आहेत, नॅचरल पण आणि ह्युमन. ओके, पण नॅचरल आधीसुद्धा होती, पण ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे त्याचं काही प्रमाण जास्त वाढलं आहे आणि त्यामुळे ग्रीनहाऊस इफेक्ट हा जास्त प्रमाणात घडतो आहे आपल्या अवतीभोवती. ओके, नंतर आहे ड्यू टू द ह्युमन ॲक्टिव्हिटी CH4 कॉन्सन्ट्रेशन्स इन्क्रीज शार्पली ड्युरिंग द मोस्ट ऑफ द 20th century अँड आर नाऊ मोर दॅन 2.5 times प्री इंडस्ट्रियल रेव्होल्युशन्स. म्हणजे जेवढं CH4 कॉन्सन्ट्रेशन 20th centuryमध्ये आधीन होतं, म्हणजे आहे त्याच्या 2.5 टाईमसुद्धा प्री इंडस्ट्रियल रेव्होल्युशन होतं समजा. ओके, तर मित्रांनो, तर नायट्रस ऑक्साईड जे नेक्स्ट आहे नायट्रस ऑक्साईड. नायट्रस ऑक्साईडमध्ये आता जे आहे नायट्रस ऑक्साईड हा बेसिकली कुठून इमिट होतो, तर हा आपल्या जे फर्टिलायझर असतात, ओके, जे शेतीसाठी आपण फर्टिलायझर यूज करतो तिथून हा इमिट होत असतो. ओके, आता जे फर्टिलायझर आपण यूज करतो ते कशासाठी यूज करतो, ऑब्वियसली ॲग्रिकल्चर प्रोसेससाठी, बायोलॉजिकल प्रोसेससाठी आपण हे यूज करू शकतो. त्यातून हा नायट्रस ऑक्साईड जो गॅस आहे NO2 त्याला म्हणतो आपण, तो इमिट होत असतो. आता त्यासाठी आपण काय करू शकतो, त्यासाठी आपण जर पारंपरिक फर्टिलायझरचा यूज केला, म्हणजे जे गोबर असते वगैरे, जे मूत्र असते जनावरांचं ते यूज केलं, त्याचबरोबर निंबाचा पाला, त्याला आपण निम जे झाडं वगैरे असं म्हणतो त्याचं झाडाचा पाला असून त्याचं मिश्रण बनवतो, तर ही ॲक्टिव्हिटी आपण त्याला आपण कॉम्बॅट करू शकतो, त्याला आपण त्याचं प्रमाणही कमी करू शकतो इमिशनचं. ओके, तर अशा प्रकारचे हे गॅसेस आहेत. आता जो नेक्स्ट गॅसेस आहे तो आहे ओझोन, द मोस्ट इम्पॉर्टंट गॅस. ओके मित्रांनो, हा नॅचरली प्रेझेंट आहे, त्याचबरोबर हा आता काही रिॲक्शनमुळे सुद्धा तयार होत आहे. ओके, CFC आणि ओझोनची रिॲक्शन होतात आणि त्या ओझोनमधून ते रिजनसाठी कसं डिप्लेशन होतं, त्याचबरोबर एक ऑक्सिजन असतो, एक मोनॉक्साईड असतो, त्यामुळे कसं ओझोन वायूचं तयार होतो वगैरे. अशा प्रकारचे खूप रिॲक्शन आहेत, ती डिटेलमध्ये आपल्याला नक्की शिकायला मिळणार. मी त्याचा प्रयत्न करेल. ओझोनबद्दल आपण सर्व शिकण्यासाठी एक व्हिडिओ बनवूयात. ओके, तर मित्रांनो, आता हा जो व्हिडिओ आहे हा केमिकल रिॲक्शन क्रिएट झोन फ्रॉम इमिशन्स ऑफ द नायट्रस ऑक्साईड अँड व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपोनंट फ्रॉम द ऑटोमोबाईल्स, पॉवर प्लांट्स अँड अदर इंडस्ट्रियल सोर्सेस इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट. ओके, म्हणजे केमिकल रिॲक्शन होते नायट्रस ऑक्साईडची किंवा व्होलाटाईल जे ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात, म्हणजे आपले पेट्रोलसारखे की ते व्होलाटाईल असतात, म्हणजे बाहेर काढलं त्याची वाफ होऊन जाते किंवा ते नष्ट होऊन जातात. ओके, त्याचबरोबर ऑटोमोबाईल्स असतात, पॉवर प्लांट असतात, तर त्यामध्ये केमिकल रिॲक्शन होऊन ओझोन हा वायू तयार होत असतो. ओके, नंतर मित्रांनो, द कॉजेस ऑफ रेस्पिरेटरी हेल्थ अँड प्रॉब्लेम ऑफ डॅमेज ऑफ क्रॉप अँड इकोसिस्टम. तर याचं जे मेन कॉजेस आहे त्याचं काय आहे, रेस्पिरेटरी हेल्थ प्रॉब्लेम्स. म्हणजे आपण जर ओझोन O3 घेतला आपल्या आतमध्ये, तर काय रेस्पिरेटरी प्रॉब्लेम येतात, म्हणजे आपल्या श्वसन नलिकेचे प्रॉब्लेम येतात आणि आपला जीव पण त्यामध्ये जाऊ शकतो, आपल्या जीवाला तिथं धोका असू शकते. त्याचबरोबर क्रॉप डॅमेज होते आणि इकोसिस्टमसाठी हा गॅसेस काय हानिकारक आहे. ओके, नेक्स्ट आहे फ्लोरिनेटेड गॅसेस. फ्लोरिनेटेड गॅसेस म्हणजे जे गॅसेस CFC वगैरे म्हणतो आपण, HFC असतो किंवा SF6 असतो, हेक्झाफ्लोराईड. तर हे जे गॅसेस आहे मित्रांनो, याला F गॅसेस म्हणतात सर्व. काय म्हणतात, F गॅसेस. आणि प्रामुख्याने हे जे गॅसेस आहेत हे कुलंट जे असतात सिस्टीम असतात, म्हणजे AC झाले, रेफ्रिजरेटर झालं, तर यामध्ये हे प्रामुख्याने यूज होतात. तर त्यामुळे आता याच्यामध्ये वारंवार जे आपलं प्रमाण आहे ते आपल्याला बघायला मिळतं की ACचं प्रमाण वगैरे हे वाढलं आहे खूप, म्हणजे खूप लोक मोठ्या प्रमाणात ACचा यूज करतो आहे. भारतामध्ये सध्या तरी एवढ्या प्रमाणात आपल्याकडे दिसत नाही, पण जर तुम्ही मुंबईमध्ये किंवा त्याच प्रकारे इतर देशामध्ये गेले, ओके, तर देशामध्ये बाहेरच्या देशामध्ये तर वारंवार या ACचं किंवा रेफ्रिजरेटरचं हे प्रमाण कॉमनली म्हणजे प्रत्येक घरामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर त्यामुळे काय होतं मित्रांनो की CFC, हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन्स, हेक्झाफ्लोराईड या गॅसेसचं प्रमाण काय होत आहे, वाढत आहे. आणि इथून त्या गॅसेसमधून किंवा त्या ACsमधून किंवा रेफ्रिजरेटरमधून हे गॅसेस अशा प्रकारचे गॅसेस इमिट होतात. आणि हे गॅसेस काय करतात, हे गॅसेस ग्रीनहाऊस गॅसेस तर आहेतच, म्हणजे ग्रीनहाऊस इफेक्ट तयार तर करतातच, पण त्याचबरोबर ओझोन लेअर डिप्लेशनसाठी पण हे गॅसेस खूप रिस्पॉन्सिबल आहेत. ओके, नंतर मित्रांनो, त्याचबरोबर
जे हे जे गॅसेस आहेत यांची लाईफ टाईम आहे हे खूप जास्त मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे हे खूप वेळ जगतात आपल्या वातावरणामध्ये. मग जेवढा वेळ जगतील ऑब्व्हियसली, म्हणजे जेवढा लाईफ टाईम असेल तेवढं काय करतील ते आपलं जे गॅसेसचं आहे म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेसचं इफेक्टचं प्रमाण आहे तेवढ्या प्रमाणात टिकवून ठेवतील. ओके, त्यालाच काय म्हणतो आपण गॅसेस म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस पोटेन्शियल असं त्याला आपण म्हणू शकतो. तर मोस्ट पोटेंट गॅसेस असं त्याला म्हणतात ग्रीन हाऊस गॅसेस. मी तुम्हाला सांगितलं की मोस्ट पोटेंट गॅसेस म्हणजे त्यांची लाईफ टाईम काय जास्त आहे, त्याचबरोबर ते काय आहेत जास्त जगतात. म्हणजेच काय आहे ग्रीन हाऊस इफेक्ट काय आहे ते म्हणजे वारंवार म्हणजे खूप दिवसासाठी खूप वर्षासाठी मिलियन्स ऑफ इयर्ससाठी ते टिकून ठेवतील, राईट ना. आता समजा फॉर एक्झाम्पल ते आपलं वॉटर ड्रॉपलेट असते, वॉटर ड्रॉपलेटची शॉर्ट लाईफ टाईम असते, म्हणजे खूप कमी वेळासाठी ते जगतात. म्हणजे त्याचा ग्रीन हाऊस इफेक्ट काय असतो खूप कमी प्रमाणासाठी असतो, पण यांची काय लाईफ टाईम लॉंग असते, म्हणून याचं जे ग्रीन हाऊस इफेक्टसुद्धा काय असेल लॉंग टाईमसाठी असेल. नंतर मित्रांनो एरोसेल्स. तर एरोसेल्स काय असतात असे डस्ट पार्टिकलसारखे म्हणू शकतो आपण त्यांना. ओके, तर ते एरोसेल्स असतात ते ॲम्युनियम सल्फेट आणि सल्फर डायऑक्साईड हे लक्षात ठेवा तुम्ही. कधी कधी आपल्याला एक्झाममध्ये हे येऊ शकतात की ॲम्युनियम सल्फेटचा फॉर्म्युला येऊ शकतात आपल्याला, किंवा एरोसेल म्हणजे पुढीलपैकी एरोसेल्स कुठले आहेत अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला बघायला मिळू शकतात. ओके, आता मित्रांनो आपण हे सर्व गॅसेसचा अभ्यास केला आहे. आता गॅसेसमध्ये आपण काय काय शिकलो त्यामध्ये, की त्यामध्ये ओझोनचं आपण शिकलो, नंतर त्याचबरोबर मिथेन वगैरे गॅस पाहिले, कार्बन डायऑक्साईड, वॉटर ड्रॉपलेट्स आहे ना, राईट ना, नंतर नायट्रस ऑक्साईड, फ्लोरिनेटेड गॅसेस. तर हे गॅसेस सर्व गॅसेस काय आहेत हे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. या गॅसेसवरती वारंवार प्रश्न आपल्याला विचारले जातात, राईट. आता हे गॅसेस जे आहेत याच्यामध्ये काही डिफर्स करतात, म्हणजे याच्यामध्ये जे तुलना केली जाते तर ही तुलना कशा प्रकारे केली जाते की कुठला गॅसेस हा मोस्ट पोटेंट आहे, म्हणजे कुठला गॅसेस खूप मोठ्या प्रमाणात आपल्या ग्रीन हाऊस गॅसेस घडून आणतो हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ओके, मग आता त्याची जी ॲबिलिटी आहे त्याचं जे डिफरन्स आहे तो कशा बेसिसवर होतो, तर तो असतो मित्रांनो ॲबिलिटी टू ॲब्सॉर्ब एनर्जी, राईट, ॲबिलिटी टू ॲब्सॉर्ब एनर्जी आणि हाऊ लाँग दे स्टे इन अ ॲटमॉस्फिअर, द ॲटमॉस्फिअर. ओके, म्हणजे त्यांची लाईफ टाईम म्हणजेच त्यांची ॲबिलिटी ॲब्सॉर्ब करायची आणि त्याचबरोबर ती किती जगतात. आता फॉर एक्झाम्पल जो वॉटर ड्रॉपलेट्स आहे तो कमी ॲब्सॉर्ब करेल, राईट, कारण की तो वॉटर ड्रॉपलेट्स आहे आणि कारण तो हिटने काय होईल त्याचं वाफत रूपांतर पण होऊन जाईल लगेच, म्हणून तो ॲब्सॉर्ब करतो, कमी एनर्जी ॲब्सॉर्ब करतो. त्याचबरोबर त्याचं जे लाईफ टाईम आहे ते सुद्धा कमी आहे. पण जे असे काही गॅसेस असतात जे एफ गॅसेस असतात ते काय असतात त्यांचं लाईफ टाईम काय असते हा लॉंग असतो. त्याचबरोबर ते काय असतात ते पार्टिकल स्वरूपात असतात, गॅसेस स्वरूपात असतात, अशा विविध स्वरूपात ते आपल्याला बघायला मिळतं आपल्या वातावरणामध्ये. आणि ते काय करतील की जास्तीत जास्त प्रमाणात काय आहे ते आपलं जी एनर्जी आहे ते ॲब्सॉर्ब करतील आणि वातावरणामध्ये सुद्धा लाईफ टाईम जास्त मुळे असल्यामुळे ते टिकून जातील आणि मग काय होईल ग्रीन हाऊस जो गॅसेस इफेक्ट आहे तो लाँग टाईमसाठी ते आपल्या अवतीभोवती चालू ठेवतील, राईट. तर मित्रांनो अशा दोन प्रकारच्या ॲबिलिटीनुसार हे आपण त्या गॅसेसना डिफर्स करू शकतो. आता मित्रांनो यामध्ये UPSC प्रिलिम्समध्ये 2012मध्ये प्रश्न विचारला होता, द इन्क्रीज अमाऊंट ऑफ कार्बन डायऑक्साईड इन द एअर स्लोली रायझिंग द टेम्परेचर ऑफ द ॲटमॉस्फिअर बिकॉज ऑफ ॲब्सॉर्ब. ओके, म्हणजेच जे कार्बन डायऑक्साईड आहे इन द एअर स्लोली रायझिंग द टेम्परेचर ऑफ द ॲटमॉस्फिअर बिकॉज ऑफ, म्हणजे काय करते बा असं काय होते की आपल्या कार्बन डायऑक्साईडमुळे टेम्परेचर वाढते आपल्या ॲटमॉस्फिअरचं. काय होतं तो ऑप्शन आहे वॉटर वेपर्स ऑफ द एअर अँड रिटेन इट हीट्स. आता याच्याबद्दल काही वॉटर वेपर्सचं काही त्यामध्ये आपला हेच नाही आहे, म्हणजे मुद्दाच नाही आहे. ओके, नंतर नेक्स्ट जो आहे द अल्ट्राव्हायोलेट पार्ट ऑफ द सोलार रेडिएशन्स. ओके, अल्ट्राव्हायोलेट पार्ट ऑफ द सोलार रेडिएशन. तर आता असं म्हटलं आपण अल्ट्राव्हायोलेट पार्ट, तर मग व्हिजिबल रेज पणचा पार्ट असेलच आहेच, कारण की व्हिजिबल रेजसुद्धा काय करतात ते ॲब्सॉर्ब करतात, म्हणून एकच आपण त्याचा ऑप्शन मिळू शकत नाही. नंतर ऑल दी सोलार रेडिएशन्स आणि नंतर येतो द इन्फ्रारेड पार्ट ऑफ द सोलार रेडिएशन्स. ओके, तर मित्रांनो याचं जे आन्सर आहे ते आहे ऑल ऑफ दी सोलार रेडिएशन्स. तर कार्बन डायऑक्साईड काय करतात सगळे सोलार रेडिएशन्स काय करतात ॲब्सॉर्ब करतात कमी जास्त प्रमाणात, त्यामुळे काय होतं आहे की ते आपल्या ॲटमॉस्फिअर टेम्परेचर हे वाढतं आहे. ओके, तर मित्रांनो त्याचं आन्सर होतं C नंबरचं. नंतर मित्रांनो प्रश्न अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळतात. आता स्टेट सिरीज मेन्समध्ये हा प्रश्न होता, एकदम इझी प्रश्न आहे. त्यामध्ये आपण बघितलं की विविध प्रकारचे गॅसेस कुठून कुठून इमिट होत असतात. आता कार्बन डायऑक्साईड कुठून इमिट होतो, कार्बन डायऑक्साईड होतो आपल्या डिफॉरेस्टेशनमधून. ओके, मग आता एचं 3 कुठला ऑप्शन आहे, तर हे एचं 3मध्ये 2 ऑप्शन आपल्याला बघायला मिळतात, राईट. नंतर मिथेन बघायचं, मिथेन कुठून होतात तर ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीमधून, राईट ना, म्हणजे मग पॅडी वगैरे. आता 4th बघायचं तर हे म्हणजे आपलं काय असेल सेकंड नंबरचं ऑप्शन असेल. मग आपण तिथं 2 दुसरे ऑप्शन चेक करूयात. Cचं ऑप्शन काय आहे नायट्रस ऑक्साईड, तर आपले नायट्रोजन फर्टिलायझर्स वगैरे. ओके, त्यामधून हे होतं वेस्ट, त्यातून इमिट केलं जातं. नंतर CFC रेफ्रिजरेटर्स, राईट ना, तर आपलं काय ऑप्शन राहील
तर आपलं सेकंड नंबरचं ऑप्शन राईट आहे. ओके मित्रांनो, अशा प्रकारचे एकदम इझी प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. पण आपण हे आन्सर केव्हा सोडू शकतो किंवा सॉल्व करू शकतो, जेव्हा आपण व्यवस्थितपणे हे समजून घेऊ तेव्हाच, राईट ना. नंतर मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस नॉट ग्रीन हाऊस गॅस. ओके, हा पण प्रश्न 2013 आला होता स्टेट सर्व्हिस मेन्समध्ये. ओके, याच्या आधीचा प्रश्न जो होता तो प्रिलिम्स होता UPSCमध्ये 2012चा. नंतर जो कोणते गॅसेस हे आहे ग्रीन हाऊस गॅसेस, नंतर कार्बन डायऑक्साईड आहे का, तो आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन आहे, Cl तो आहे हा पण. ओके, नंतर हायड्रोजन आहे का, हायड्रोजन हा नाही आहे. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारचे आपल्याला हे गॅसेस काय लक्षात ठेवायचे आहेत, कुठले गॅसेस ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. तर हायड्रोजन हा गॅसेस ग्रीन हाऊस गॅसेस नाही आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. नंतर विच ऑफ द फॉलोइंग गॅसेस फ्रॉम द इंडियन ॲग्रिकल्चर कॉन्ट्रीब्युशन मॅक्झिमम इन द ग्लोबल वॉर्मिंग. ओके, म्हणजे कुठला मॅक्झिमम ग्लोबल वॉर्मिंगसाठी रिस्पॉन्सिबल आहे, तो ऑब्वियसली कुठला आहे, तर मिथेनच असेल, राईट ना. कार्बन डायऑक्साईड तो इंडस्ट्रियलचा आहे, नायट्रोजन ऑक्साईड जो फर्टिलायझर आहे पण एवढं जास्त आपण प्रमाणात पण हे करत नाही, जास्तही करत नाही, म्हणजे आम्हाला इमिट करत नाही. तर कार्बन मोनॉक्साईड पण नाही, तर मिथेन हा काय सगळ्यात जास्त आहे. कारण की जो मिथेन गॅस आहे हा जो पॅडी ॲक्टिव्हिटी असतात, राईस पॅडी ॲक्टिव्हिटी म्हणजे राईस तांदूळाची शेती, त्यामधून हा मोठ्या प्रमाणात बाहेर टाकला जातो. आणि तांदळाच्या पिकामध्ये म्हणजे उत्पादनामध्ये भारताचा सेकंड नंबर होतो चायनानंतर, राईट ना. म्हणून मोठ्या प्रमाणात तांदळाचं भारतामध्ये सगळ्यात जास्त त्याचा एक प्रथम क्रमांकावर सुद्धा त्याचा पिकामध्ये उत्पादनामध्ये नंबर येतो तांदळाचा. ओके, द नेक्स्ट आहे मित्रांनो रेडिएटिव्हली ॲक्टिव्ह गॅसेस ऑल्सो कॉल्ड ग्रीन हाऊस गॅसेस. ओके, रेडिएटिव्हली ॲक्टिव्ह गॅसेस ऑल्सो ग्रीन हाऊस गॅसेस. तर असं कुठले गॅसेस म्हणतात असं ते प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. ओके, रेडिएटिव्हली गॅसेस ॲक्टिव्ह गॅसेस ऑल्सो कॉल्ड ॲज ग्रीन हाऊस गॅसेस असा प्रश्न आहे आपला. तर मग आता कोणते गॅसेस आहे रेडिएटिव्हली, आता हा प्रश्न आपल्याला म्हणून विचारला आहे. रेडिएटिव्हली म्हणजे काय असते की जे रेडिएट करतात एनर्जी किंवा ॲब्सॉर्ब करतात. ओके, तर असे ग्रीन हाऊस गॅसेस ते कुठले आपल्याला ओळखायचं आहे. तर मिथेन, क्लोरोफ्लोरोकार्बन्स, ओके, हायड्रोजन सल्फाईड अँड नायट्रस ऑक्साईड. तर यामध्ये काय येईल ऑप्शन त्याचं ACB. ओके, AC आणि हायड्रोजन सल्फाईड येईल का यामध्ये. रेडिएटिव्हली ॲक्टिव्हली असतात ते म्हणजे हायड्रोजन सल्फाईड म्हणजे जे आपल्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटमध्ये बाहेर पडू शकतात, जे ॲरोसेल्सनुसार आपण जे बघू शकतो. ओके, तर मित्रांनो याच्यामध्ये जे ऑप्शन येईल पहिलं ते आहे ABC. ओके, ABC त्याचा ॲन्सर आहे, राईट. कारण की हायड्रोजन सल्फाईड आहे हा काय ग्रीन हाऊस गॅसेस नाही आहे. आपण हा बघितला का, आपण त्याबद्दल काही ऐकलं पण नाही. तर हा या गॅसेस ग्रीन हाऊस गॅसेस नाही आहे, त्याचा ऑप्शन आहे A, B आणि C. ओके, म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड हे काय आहेत ग्रीन हाऊस गॅसेस आहेत. नंतर खालीलपैकी ग्रीन हाऊस गॅसेस कोणते. आता बघा मित्रांनो सतत असे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. सेम प्रश्न आहे. हा प्रश्न इथं चुकलं असेल, हा प्रश्न 2017चा आहे. ओके, आणि हा 18चा आहे. ओके, स्टेट सर्व्हिस मेन्समधलाच. नंतर आता ग्रीन हाऊस गॅस दिलेला आहे आपल्याला आणि कुठला आहे ते ओळखायचं आहे. तर CH4 आहे का, आहे. CO2 आहे का, आहे. NO2 आहे का, आहे. ऑक्सिजन आहे का, ऑक्सिजन नाही, म्हणजे BCD म्हणजे सेकंड नंबरचं ऑप्शन आपलं राईट असेल, राईट. तर मित्रांनो अशा प्रकारचे आपल्याला काय आहेत क्वेश्चन्स ह्या ग्रीन हाऊस गॅसेसवरती विचारायला बघायला मिळतात. तर मित्रांनो आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय शिकलो आहे, यामध्ये आपण बघितलं आहे की कुठले ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, राईट. आणि त्यांचा आपण डिटेलमध्ये अभ्यास केला. कुठून ग्रीन हाऊस गॅसेस कोणत्या पद्धतीने बाहेर टाकले जातात, आपल्या वातावरणामध्ये इमिट केले जातात, त्याचा आपण अभ्यास केला आहे. त्याचबरोबर त्या गॅसेसची फंक्शन्स काय आहे, ते कशाप्रमाणे आपली ॲक्टिव्हिटी करतात, त्यांचं पोटेन्शियल म्हणजे काय, ग्रीन हाऊस गॅसेस पोटेन्शियल म्हणजे काय, की काय त्याचं प्रमाण कसं आहे, की किती प्रमाणात ते आपल्या निसर्गामध्ये जगतात किंवा किती प्रमाणात ते ॲब्सॉर्ब करतात, हे आपण शिकलो आहे. त्याला आपण ग्रीन हाऊस गॅसेस पोटेन्शियलसुद्धा म्हणतो, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर हे ग्रीन हाऊस गॅसेस कशाप्रकारे डिवाईड करतो आपण, कशाप्रकारे डिवाईड करतो ग्रीन हाऊस गॅसेस, म्हणजे त्यामध्ये डिफरन्स कसा करतो वेगळ्या गॅसेसमध्ये, तर त्यांची ॲक्टिव्हिटी म्हणजेच त्याचे ॲब्सॉर्बचं प्रमाण, ते किती प्रमाणात ॲब्सॉर्ब करतात, आणि त्याचबरोबर त्यांचं लाईफ टाईम, ते किती वेळ आपल्या वातावरणामध्ये जगतात, त्याच्यावरती डिपेंड असते मित्रांनो त्यांची ॲक्टिव्हिटी, राईट ना. आता नेक्स्ट जे आहे ते आपण एकदम डिटेलमध्ये एकदम शॉर्टमध्ये बघूयात. ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल मी तुम्हाला सांगितलं आहे की ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल म्हणजे काय असतं, की त्या याची गॅसेसची एक कॅपॅसिटी असते, किती प्रमाणात ते जगतात आणि किती प्रमाणात ते आपलं जी एनर्जी आहे ते ॲब्सॉर्ब करतात, त्याचं आपण ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल असं म्हणतो. ओके, तर मित्रांनो हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे ऑलरेडी. तर आता नेक्स्ट जे आहे हा चार्ट जो आहे तो महत्त्वाचा आहे, कारण की मित्रांनो यामध्ये कुठल्या गॅसेसचं प्रमाण जास्त आहे, जे ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल आहे ते आपल्याला बघायला मिळतं. ओके, तर आपण इथं 1 बाय 1 पाहूयात. तर हे कार्बन डायऑक्साईड आहे, ते कार्बन डायऑक्साईडची लाईफ टाईम आहे तो 50 ते 200 इयर आहे. ओके, किती आहे
50 200 इयर आणि कार्बन डायऑक्साईडचा जे ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल आहे ते 1 पकडलेलं आहे, म्हणजे 1 घेतलेलं आहे. म्हणजे 50 पासून तर 200 वर्षापर्यंत कार्बन डायऑक्साईड आपल्या निसर्गामध्ये जिवंत असू शकतो, त्याची लाईफ टाईममध्ये तो असू शकतो. ओके, नंतर तो त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन त्याचं दुसऱ्या घटकापासून तो रिॲक्ट होऊन त्याचं दुसऱ्या याच्यामध्ये रूपांतर होऊ शकतो, दुसऱ्या गॅसमध्ये. ओके, तर त्याला गेला मित्रांनो, जो कार्बन आहे त्याला 1 ॲक्टिव्हिटी रिलेटिव्हिटी त्याची 1 घेतलेली आहे आणि त्याला दुसऱ्या गॅसेसला आता कार्बन डायऑक्साईडसोबत कंपॅरिझन केलेली असते. ओके, कशामध्ये तर ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल मोजताना, या गॅसेसचं ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल मोजताना. ओके, आता जो सर्वात जास्त जो हानिकारक गॅसेस आहे आपल्याला, तर तो कुठला आपण यामध्ये पाहणार आहोत आणि प्रथम आपण त्याचं 1 बाय 1 जाऊयात. ओके, तर मित्रांनो, जो मिथेन आहे याची जी लाईफ टाईम आहे तो असतो 12 वर्ष आणि तो कार्बन डायऑक्साईडच्या 21% काय करतो, ग्लोबल वॉर्मिंग घडवून आणतो. 21%. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतर नायट्रस ऑक्साईड 120 वर्ष जगतो आणि 310 पट कार्बन डायऑक्साईडपेक्षा काय करून आणतो ग्लोबल वॉर्मिंग घडून आणतो. ओके, कशापेक्षा, कार्बन डायऑक्साईडपेक्षा. आणि नायट्रस ऑक्साईड कशापासून आपण इमिट करत असतो, तर फर्टिलायझर्स, आपलं ॲनिमल वेस्ट वगैरे इथून हा इमिट होत असतो. त्याचबरोबर CFC हा काय 100 वर्ष जगतो आणि याचं जे वॉर्मिंग पोटेन्शियल आहे मित्रांनो, हे आहे कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामध्ये 10,600 पट जास्त आहे. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. हे गॅसेस किती हानिकारक आहे आपल्या निसर्गासाठी, आपल्या मानवासाठी किंवा त्याचबरोबर आपल्या इतर जीवजंतूसाठी सुद्धा. जर CFC11 सुद्धा हा 45 वर्ष असतो, त्याचं इमिशन खूप असते. त्याचबरोबर जे HFC असते ते 14 वर्ष जगतात, राईट, म्हणजे त्याचं लाईफ टाईम आहे त्यांचं असते 1300. त्याचबरोबर जे सल्फा हेक्झाफ्लोराईड असते, सल्फा हेक्झाफ्लोराईड म्हणजे HF6, ओके, ज्याला F गॅसेससुद्धा म्हणतो आपण, ते काय त्यांचं सर्विसेस हे आहे पोटेन्शियल आहे, हे सर्वात जास्त आहे. त्याचं जे पोटेन्शियल आहे मित्रांनो ते आहे 30,900. ओके, तर हे जे पोटेन्शियल आहे हे मे बी आपल्याला एक्झाममध्ये विचारू शकतात की कुठल्या गॅसेसचं पोटेन्शियल हे सगळ्यात जास्त आहे, तर आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे. तर ते कशावर जास्त असते, कारण की त्यांचं लाईफ टाईम आणि ॲब्सॉर्बची त्याची कॅपॅसिटी इफिशियन्सी. ओके, याच्यावरती हे काय असते पोटेन्शियल हे डिपेंड असतं. नंतर मित्रांनो, जे आपल्या निसर्गामध्ये आहे हे वॉटर वेपर्स किती आहेत ते आपण पाहिलं आहे. म्हणजे माहीतच आपल्याला की 95% वॉटर वेपर्स आहे आणि अदर कार्बन डायऑक्साईड जे आहे ते 3.6% आहे. हे पण लक्षात ठेवा, हे फॅक्च्युअल डेटा आहे आपल्या ॲटमॉस्फिअरचा, की आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये किती गॅसेसचं किती प्रमाण आहे. आणि जे अदर गॅसेस आहे सर्व मिथेन, नायट्रस ऑक्साईड, CFC, HFC वगैरे हे 1.4% आहे. ओके, तर कार्बन डायऑक्साईड किती प्रमाणात आपल्या इथं, तर 3.6% आणि वॉटर वेपर्स 95%. ओके, नंतर जे अँथ्रोपोजेनिक गॅसेस आहे आपल्या वातावरणामध्ये, तर त्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. अँथ्रोपोजेनिक म्हणजे मॅनमेड जे गॅसेस आहे आपण जे इमिट करतो त्यांचं प्रमाण हे कार्बन डायऑक्साईडमध्ये सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर येतो मिथेन, जो ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी म्हणून हे तो रिलीज होतो, इमिट होतो. त्यानंतर भाग येतो नायट्रस ऑक्साईडचा आणि त्यानंतर येतो फ्लोरिनेटेड गॅसेसचा. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो गॅसेस आहेत ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल आपण पाहिलं. त्याचबरोबर ॲटमॉस्फिअरिक गॅसेस, ग्रीनहाऊस गॅसेसमध्ये कशाप्रकारे ॲटमॉस्फिअरमध्ये आपले गॅसेस कुठले गॅसेस किती प्रमाणात अवेलेबल आहेत, तर 95% वॉटर वेपर्स आहेत, CO2 3.4% आहे, 6% आहे आणि अदर जे गॅसेस आहेत ते 1.4% आहेत. त्याचबरोबर जे अँथ्रोपोजेनिक गॅसेस आहेत, मॅनमेड आहे, जे इमिट करतो ते आपल्या वातावरणामध्ये किती % आहेत, तर 84% कुठले गॅसेस आहे इमिटपैकी, तर 84 गॅसेस 84% फक्त कार्बन डायऑक्साईड आहे, त्यातील 9% मिथेन आहे, 5% नायट्रस ऑक्साईड आणि जे 2% आहे ते फ्लोरिनेटेड गॅसेस आहेत. पण हे जे 2% गॅसेस आहेत हे खूप घातक आहे आपल्यासाठी. ओके, आपल्या वातावरणासाठी किंवा ग्लोबल वॉर्मिंगसाठी रिस्पॉन्सिबल आहेत ते मोठ्या प्रमाणात. ओके मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण इथं ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियलसुद्धा बघितलं आहे. ओके, तर मित्रांनो यामध्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये ग्लोबल वॉर्मिंग शिकलो आहे. नंतर आता या लेक्चरमध्ये आपण ग्लोबल वॉर्मिंगचे फंक्शनिंग गॅसेस आहेत, जे गॅसेसचं फंक्शन कसं असतं ते बघितलं आहे. त्याचबरोबर ते गॅसेस कशाप्रकारे त्याचं फंक्शन करतात आणि कशाप्रकारे ते कुठून इमिट होतात, कशाप्रकारे त्यांची लाईफ टाईमवर किती असते हे आपण त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न केला आहे. त्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल म्हणतो. तर मित्रांनो हा जो व्हिडिओ लेक्चर आहे, हे दोन्ही व्हिडिओ लेक्चर आणि याच्या आधीसुद्धा क्लायमेट चेंज हे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या एन्व्हायरमेंटमधला. याच्यावरती आपल्याला 5 ते 6 क्वेश्चन या 3 व्हिडिओ लेक्चरवरती हमखास आपण बघायला मिळतील आपल्या एक्झाममध्ये. कुठली पण एक्झाम असो, UPSC असो किंवा राज्यसेवा असो, दोन्ही एक्झाममध्ये तुम्हाला हे प्रश्न बघायला मिळतील. त्याचबरोबर SSC बँकिंगची सुद्धा, त्याचबरोबर आणखी SSCवर जे वेगळे एक्झाम होतात CGL वगैरे, यामध्ये सुद्धा आपल्याला हे एक्झाम हे यावरती या घटकांवरती प्रश्न हे वारंवार विचारले जातात. ओके, फक्त ते प्रश्न काय असतील की करंट रिलेटेड असतील काही प्रश्न, आणि काही प्रश्न आपले टॉपिकवर बेसिस असतील किंवा आपल्या
मुद्द्यांवरती बेसिक असतील. ओके मित्रांनो, तर अशा प्रकारे ह्या तिन्ही व्हिडिओ लेक्चरचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, नोट्स काढून एका ठिकाणी लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला काय नंतर अडचण जाणार नाही. ओके मित्रांनो, यामध्ये आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये तर इथं आपण थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद. Thank you so much for watching this video. Subscribe our channel, like and share our videos, and you can follow us on Facebook, Instagram and Telegram also. Thank you so much once again.